नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 32. सागरने गिरीशला कॉल केला असतो. गिरीश, आम्ही उद्या अलिबागला जाणार आहे. तू पण तुझ्या फॅमिली सोबत ये. आपण मजा करू. अखिल आणि मुक्ता एकमेकांसोबत बोलून पण घेतील. सागर म्हणतात. मी आलोक आणि रुपाली सोबत बोलून घेतो. मग मस्त मजा करू. खूप दिवस झाले कुठंच गेलो नव्हतो. आता मस्त मजा करू. गिरीश म्हणतात. कल्पेश आणि प्रमोद पण निघून जातील. एक दिवस मजा करून घेऊ. आमचे फार्म हाऊस आहे. सागर म्हणतात. मी रुपालीला कॉल करून सांगतो. आलोकलाही घरी गेल्यावर सांगेल. आमच्याकडे रात्री मुलांनी खूप गोंधळ घातला. रात्रीच सगळं ठरवलं. आता त्यांची तयारी चालू आहे. सागर म्हणतात. मुलांचे तसंच असते. मुक्ताला माहिती पडले तर ती पण तयारी करायला लागेल. गिरीश म्हणतात. आता तिची तब्येत चांगली आहे ना? सागर म्हणतात. आज पूर्ण बरी झाली. आज तिला ऑफिसला जाऊ दिलं नाही. गिरीश म्हणतात. तिची काळजी घे. आता काम करून घेतो. सागर म्हणतात. कॉल कट करतात. गिरीश रुपालीला कॉल करून सांगतात. त्यांना पण आवडतं. त्या पण मुक्तासाठी घर खायला बनवून घेण्याचा विचार करतात. गण्याला सांगतात. त्यांना मदत पण करतात. अखिलचे मन कामात लागत नव्हते. काही काम पण नव्हते. सोबत प्रमोद पण होता. तो मोबाईल बघत होता. प्रमोद, आपण घरी जाऊ. मला काहीच काम नाहीये. माझे मन पण लागत नाहीये. अखिल म्हणतो. मुक्ता वहिनीची आठवण येत आहे का? तिला कॉल कर. प्रमोद म्हणतो. तिला मेसेज केला आहे. तिने रिप्लाय नाही दिला. झोपली असेल. माझे मन लागत नाहीये. आपण घरी जाऊ. मस्त झोप घेऊ. पूनम आणि हिमानी आल्यावर पण खूप बोर करणार. आज पण हिमानी आपल्याकडेच येईल. अखिल म्हणतो. आपण घरी जाऊ. येऊ दे. आता पूनमचे लग्न होऊन जाईल. कुठे आपल्याला बोर करायला येणार आहे. प्रमोद म्हणतो. बरोबर बोलला. मनोजचे काही खरं नाही. हिमानीला कोण भेटेल काय माहिती. कसा असेल. अखिल म्हणतो. आपल्या बहिणी खूप चांगल्या आहेत. तिला पण चांगलाच भेटेल. प्रमोद म्हणतो. आपण निघू आता. अखिल म्हणतो. दोघं पण केबिनच्या बाहेर निघतात. अखिलदा धक्का कोणाला तरी लागतो. अखिल त्याला विचारतो. तुम्हाला लागले का? तो माणूस काहीच बोलत नाही. तिथून निघून जातो. प्रमोद, माणूस कोण होता? त्याला पाहिलाय का? अखिल म्हणतो. आपण त्याला बाहेर जाऊन बघू. प्रमोद म्हणतो. दोघं पण बाहेर जातात. कोणीच नसतो. तो माणूस पळून गेलेला असतो. प्रमोद, काहीतरी गडबड वाटत आहे. आपण सगळीकडे लक्ष द्यायला लागेल. अखिल म्हणतो. ते दोघं घरी निघून जातात. आलोक हिमानीला बघत असतो. ती रडत असते. त्याला ते सहन होत नाही. त्याने ऑफिस बॉयला सांगून हिमानीला बोलवायला सांगितलं होतं. ऑफिस बॉय हिमानी जवळ गेला. तिला सांगितले, सरांनी बोलवले आहे. हिमानीला जायचे नव्हते. तिला माहिती होतं मी नाही गेले तर आलोक इथे यायला पण कमी करणार नाही. ती केबिन मध्ये जायला निघाली. पूनमचे लक्ष नव्हतं. ती कामात होती. हिमानी केबिन मध्ये गेली. सर, काही काम होतं का? हिमानी नाक पुसत म्हणते. रडल्यामुळे तिच्या नाकातून पाणी येत होतं. आलोक तिच्याकडे बघतो. रडून रडून डोळे सुजले होते. नाक लाल झाले होते. आलोक तिच्याकडे गेला. हिमानीने रुमालाला नाक पुसली होती. आलोक तिच्या जवळ गेला. तिला मिठीत घेतलं. सॉरी. दोघांनी पण सोबत म्हणाले. दोघं पण हसायला लागले. वेळी लगेच रडते काय? एक मेसेज करून ठेवायचा ना. मला काळजी वाटते. बाकी माझे काही म्हणणे नाही. आलोक म्हणतो. सॉरी, मी पूनमच्या रूम मध्ये गेला वर मोबाईल ठेवला होता. सॉरी, मी पूनमच्या रूम मध्ये मोबाईल ठेवला होता. माझ्या लक्षातच नाही राहिले. हिमानी म्हणते. तू कुठे फिरायला जाणार आहे? आलोक म्हणतो. तुम्हाला खरंच सांगू? हिमानी म्हणते. हिमानी, मला सांगणार आहे का? आलोक म्हणतो. हिमानी तरी पण काही सांगत नाही. हिमानी, सांग ना. आलोक म्हणतो. हिमानीकडे चालत जातो. हिमानी मागे मागे जाते. भिंतीला टेकते. आलोक दोघं हातांमध्ये हिमानीला घेतो. आता कुठे पडणार आहे? आलोक हिमानीच्या होटांकडे बघत होता. हिमानी खूप घाबरली होती. तिने डोळे बंद करून घेतले. आलोक हिमानीकडे बघतो. त्याला समजले. हिमानी घाबरली आहे. तो तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. तिला मिठीत घेतो. हिमानी, सांग ना, कुठे जाणार आहे? आलोक म्हणतो. हिमानी काहीच बोलत नाही. तुला सांगायचे नाही तर राहू दे. मग काळजी घे. आलोक म्हणतो. हिमानी आलोकच्या मिठीतून बाहेर येते. आलोककडे बघत होती. काय बघत आहे? आलोक म्हणतो. तुम्ही किती छान आहे. अजून तुमच्या प्रेमात पडत आहे. हिमानी म्हणते. मला काही मिळणार आहे का? आलोक खटाळ हसत म्हणतो. तुम्हाला काही मिळणार आहे? हिमानी म्हणते. तुम्हाला काही मिळणार नाहीये. हिमानी म्हणते. आलोक नाराज होतो. हिमानी जायला लागते. आलोक तिच्याकडे बघत नाही. हिमानी परत आलोक जवळ येते. त्याच्या होठावर ओठ ठेवून लगेच केबिन मध्ये निघून जाते.
आलोक तर हिमानीकडेच बघतो. हे काय होतं? ही मुलगी मला वेडे करून सोडणार आहे. आलोक म्हणतो. खुर्चीवर बसतो. हिमानीला मेसेज करतो. खूपच गोड होतं. पुढे असे चालणार नाही. मला समजून पण दिले नाही. आलोक म्हणतो. हिमानीला लाज वाटते. ती मस्त लाजत असते. आलोक तर त्याच्या ओठावरून हात फिरवत होता. स्माईल करत होता. अखिल घरी आला. फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेला. पण त्याच्या डोक्यात त्या माणसाचेच विचार चालू होते. कोण असेल? माझ्या कॅबिन जवळ काय करत असेल? आमचे बोलणे ऐकण्यासाठी आला असेल का? कोणाचा माणूस असेल? अखिल विचार करत होता. दादा किती विचार करणार? तो माणूस असाच आला असेल, प्रमोद म्हणतो. ताराने कॉफी ठेवायला सांगितली होती. नोकराला अखिल आणि प्रमोदला बोलवायला पाठवले होते. ते पण लगेच बाहेर आले. आजी आजोबा तुमची तयारी झाली का? प्रमोद म्हणतो. आम्ही काय तयारी करायची? आजोबा म्हणतात. आजी तू मस्त ड्रेस घाल. आजोबा तुम्ही मस्त टी शर्ट आणि जीन्स घाला. प्रमोद म्हणतो, "काय रे, आम्हाला म्हाताऱ्यांना चिडवतो आहे का? तुला काय वाटते आम्ही घालू नाही शकत का?" आजोबा प्रमोदचा कान पकडून म्हणतात. "आजोबा माझा कान सोडा," प्रमोद म्हणतो. कल्पेश होतो. त्यांची मस्ती चालू होते. सिमी प्रमोदला आणि अखिलला त्यांचे गिफ्ट देते. प्रमोद आणि अखिलला खूप आवडते. त्यांना छान टी शर्ट आणलेले असतात. प्रमोद लगेच घालून बघतो. त्याला खूप आवडले होते. नोकर चहा, कॉफी घेऊन येतो. ते घेतात. मुक्ता उठली असते. फ्रेश होऊन रुपाली जवळ जाते. मुक्ता आपल्याला उद्या अलिबागला जायचे आहे, रुपाली म्हणतात. खरंच सांगत आहे ना? मुक्ता म्हणते. तुझ्या डॅडला कॉल आला होता, रुपाली म्हणतात. मजा आहे मस्तच, मुक्ता म्हणते आणि तिला खूप आनंद झाला होता. मुक्ता आणि रुपाली गप्पा मारत बसल्या. गिरीश आणि आलोक पण घरी आले. गण्याने त्यांना पण कॉफी बनवून आणली. गिरीश आलोकला सांगितलं, उद्या अलिबागला जायचे आहे. हिमानीन ते पण आमच्या सोबत आहे, तिला बघतोच. आलोक मनातच म्हणतो. पूनम मनोज सोबत बोलत असते. मनोज तू उद्या येणार आहे ना? पूनम म्हणते. मी उद्या येईल. रात्री परत निघून येईल. मंडेला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मनोज म्हणतो. ठीक आहे. तू येतो आहे ना तेच खूप आहे. पूनम म्हणते. दोघं बोलत असतात. हिमानी घरी जाते. मॉम मी मामाकडे जात आहे. हिमानी म्हणते. सकाळी इथूनच जाणार आहे. उषा म्हणतात. मॉम जाऊ दे ना. हिमानी म्हणते. मला काही सांगू नको. तुझे डॅड आल्यावर त्यांना विचार. तर हो बोलले तर जा. उषा म्हणतात. हिमानी खुश होते. रूम मध्ये निघून जाते. फ्रेश होते. चेंज करते. तिचा फोन वाजतो. ती बघते. आलोकचा कॉल असतो. ती लगेच घेते. परत काही व्हायला नको. हॅलो आलोक, हिमानी म्हणते. हॅलो हिमानी, काय करते आहे? आलोक म्हणतो. आत्ताच घरी आले. फ्रेश झाले. बसली आहे. हिमानी म्हणते. बॅग पॅक झाली का? आलोक म्हणतो. आता बॅग करायला घेतच होते. हिमानी म्हणते. मी पण येऊ का? आलोक म्हणतो. हिमानी विचार करायला लागली. आलोकला माहिती झाले असेल का? म्हणून असे म्हणत आहे. हिमानी मनातच विचार करते. हिमानी, हिमानी, आलोक हाक मारतो. हिमानी विचारातून बाहेर येते. हा बोला. हिमानी म्हणते. येऊ का? आलोक म्हणतो. तुमचे मॉम डॅडला विचारा ते हो म्हणत असतील तर या. हिमानी म्हणते. मी काय लहान आहे का? त्यांना विचारून येऊ? त्यांनीच तर प्लॅन केला आहे. आलोक बोलून जातो. हिमानी असायला लागते. तुम्हाला समजले ना मग मला का त्रास देत आहे? हिमानी म्हणते. मला आता समजले. डॅड बोलले. त्यांना सांगर अंकलचा कॉल आला होता. आलोक म्हणतो. आपण मस्त मजा करू. कधीच बाहेर गेलो नाही. कल्पेश दादा आणि प्रमोद आला आहे. अजून मजा येणार. अखिल दादा आणि मुक्ता वहिनीचे बोलणे पण होईल. हिमानी म्हणते. मुक्ता ताई म्हणायचं? आलोक म्हणतो. मी तर वहिनीच म्हणेल. हिमानी म्हणते. तू माझी काहीच ऐकत नाही. नंतर पुरा बदला घेईल. आलोक म्हणतो. तुम्ही काय बोलत आहे? हिमानी न समजून म्हणते. वेळ आल्यावर सांगेल. आज जे दिलं ते खूप गोड होतं. अजून माझ्या होठावर रेंगाळत आहे. आलोक म्हणतो. हिमानी काही बोलता येत नव्हतं. तिला खूप लाजल्यासारखं होतं. आलोक मला काम आहे. मी नंतर कॉल करते. हिमानी म्हणते ना आलोकचे काही ऐकत नाही. कॉल कट करून टाकते. आलोक मोबाईल छातीशी लावतो. वेडी आहे. लाजत असणार. बोलता पण आले नसेल म्हणून कॉल कट केला. आलोक हिमानीचा विचार करत असतो. मुक्ता ड्रेस बघत होती. तिचे जुने ड्रेस पण आणले होते. 2-3 ड्रेस काढून ठेवते. रुपालीला दाखवायला गेली. रुपाली किचन मध्ये होत्या. मुक्ता किचन मध्ये गेली. मॉम बघ हे ड्रेस छान आहे ना? मुक्ता म्हणते. खूपच छान आहे. पण जीन्स घेतली असती तर तुझे टॉप मी आणले आहे. रुपाली म्हणतात. मॉम किती वर्ष जीन्स घातली नाहीये.
आता मला कशी दिसेल? मुक्ता म्हणते. मुक्ता असे काय बोलते? छान दिसेल. चल मीच काढून देते. रुपाली म्हणतात आणि मुक्ताला रूममध्ये घेऊन जातात. मुक्ताला ड्रेस काढून देतात. मुक्ता बॅगमध्ये ठेवते. आलोक पण बॅग भरत होता. मामाकडे जाऊ का? हिमानीने रवींद्रला विचारले. त्यांनी पण तिला परमिशन दिली. हिमानी लगेच जायला निघाली. अखिल, आपण मोठी गाडी करू. कशाला वेगळ्या वेगळ्या गाड्या घ्यायच्या? एकच गाडीत जाऊ. मस्त मजा पण होईल. सागर म्हणतात. आपण तसेच करू. सगळे सोबत असल्यावर मजा पण येईल. अखिल म्हणतो. हिमानी पोचली. पूनमच्या रूम मध्ये गेली. कल्पेश सिमी बॅग पॅक करत होते. त्यांना घरी जायचे नव्हते. त्यांनी बॅग भरून ठेवली. अलिबाग वरून आल्यावर ते त्यांच्या घरी जाणार आहे. त्यांना इथं आवडले आहे. काम सोडून किती दिवस राहायचे? कल्पेश, माझे मन घरी जाण्यासाठी तयार नाहीये. इथे सगळे किती छान आहे. प्रेमाने बोलतात. कोणी काही पण सांगेल तर ऐकून घेतात. सिमी म्हणते. सागर काका आणि तारा काकी खूप छान आहे. उषा आत्या खूप त्रास द्यायच्या तरी पण तारा काकी काही बोलायच्या नाही. आता पण उषा आताचे तसेच आहे. कल्पेश म्हणतो. सिमी आणि कल्पेश किती वेळ बोलत होते. तारा जेवायला बोलवायला आल्या. कल्पेश आणि सिमी त्यांच्या सोबत गेले. बुकते बाकीच्यांचे जेवायचे बसले होते. उद्या कसे जायचे, काय मजा करणार ते बोलत होते. त्यांच्या गप्पा मारून झाल्या आणि ते झोपायला निघून गेले. मुक्ता रूम मध्ये आली. तिने मोबाईल घेतला. बघायला लागली. अखिलचे मेसेज होते. तिने रिप्लाय दिला. मोबाईल ठेवून दिला. अखिलकडे सगळे गप्पा मारत होते. दादा, आपण मस्त अंताक्षरी खेळू. आम्हाला बीचवर खूप फोटो काढून घ्यायचे आहे. पूनम म्हणते. व्हिडिओ पण काढू. हिमानी म्हणते. त्यांची मजा मस्ती किती वेळ चालू होती. आजोबा रागवले. झोपा आता. सकाळी पण लवकर उठायचे आहे. सकाळी जाग नाही येणार. आजोबा म्हणतात. मग ते सगळे झोपायला त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. सकाळी सगळे उत्साहात उठले. लवकर आवरले. ताराने नोकरांना लवकर बोलवले होते. त्यांनी कॉफी बनवायला सांगितली होती. आवरून बाहेर आले. त्यांच्या बॅग पण बाहेर घेऊन आले. सागरने गाडीवाल्यांना कॉल केला होता. तो पण निघाला होता. सागरने घरात सांगितले. त्यांनी लगेच कॉफी संपवली. आजी आजोबा पण खूप खुश होते. मुक्ता तयार होत होती. रुपालीने कॉफी ठेवली होती. गिरीश आणि आलोकने बॅग बाहेर आणून ठेवल्या होत्या. रुपाली बॅग घेऊन आल्या. रुपाली कॉफी घेऊन आल्या. रुपाली मुक्ताला हाक मारतात. मुक्ता पण बॅग घेऊन येते. रुपाली, गिरीश, आलोक तिच्याकडे बघत असतात. असे काय बघत आहे? मी चांगली दिसत नाहीये का? मुक्ता म्हणते. तू खूप सुंदर दिसत आहे. कोणाचीच नजर नको लागायला. रुपाली म्हणतात. तू अशी जाशील तर अखिलची विकेट पडेल. तो तिच्याकडेच बघत राहील. त्याचे सगळीकडे मुक्ता मुक्ताच दिसेल. आलोक हसत म्हणतो. आलोक, काही बोलू नको हा. असे काही होणार नाहीये. मुक्ता म्हणते. असेच होईल. आलोक म्हणतो. आलोक बस आता. मुक्ता खरंच छान दिसत आहे. गिरीश म्हणतात. मुक्ताने रेड टॉप जीन्स घातलेली असते. मेकअप केलेला असतो. केस मोकळे सोडलेले असतात. चेहऱ्यावर खूप छान अशी स्माईल असते. गिरीशला सागरचा कॉल येतो. आम्ही निघाले आहे. तुम्ही पण रेडी राहा. त्यानंतर रवींद्र आणि उषाला घ्यायला जायचं आहे. सागर म्हणतात. आम्ही रेडी आहे. गिरीश म्हणतात. कॉल कट करतात. सागरचा कॉल होता. ते निघाले आहे. मुक्ता बॅग आणली ना? गिरीश म्हणतात. येस डॅड. मुक्ता म्हणते. कॉफी पिते. रुपाली फ्रेश होऊन येतात. आलोक बाहेर उभा असतो. त्याला पण हिमानीला बघायचे असते. ती कशी तयार झाली आहे. तो त्याच्या विचारातच होता. सागर गाडी घेऊन मुक्ताकडे आले. आलोकने बॅग गाडीत टाकल्या. गिरीश, रुपाली गाडीत बसले. मुक्ता गाडीत चढायला लागली. अखिल तिला बघत होता. मुक्ता हिमानी जवळ बसली. हिमानी एकटीच बसली होती. अखिलची पापणी पण हलत नव्हती. मुक्ता आज खरंच अप्सरासारखी दिसत आहे. आज काहीतरी वेगळंच भासत आहे. तिच्याकडे बघत बघावेसे वाटत आहे. अखिल मनातच विचार करतो. आलोक अखिलकडे बघतो. मनात हसतो. मुक्ताकडे बघतो. तिला बोलतो. अखिलकडे बघ. मुक्ता अखिलकडे बघत नाही. तिला कसं तरी वाटत होते. आलोक घरी बोलला होता ते आठवून मुक्ताला हसायला आले. अंकल, मुंह तो बंद करो. मच्छर चला जाएगा. आलोक म्हणतो. अखिलला समजते आलोक मलाच बोलत आहे. त्याने एक मस्त स्माइल दिली. प्रमोद पण हसत होता. कल्पेश आणि सुमी मुक्तासोबत बोलत होते. मोक्षदा का आली नाही? ते येणार होते ना? मुक्ता म्हणते. तिच्याकडे गोड बातमी आहे. त्यासाठी ती आली नाही. सिमी म्हणते.
मस्त ना, मला तिचा नंबर दे. मी तिच्यासोबत बोलेल. तिच्याकडे जाऊन पण येईल, मुक्ता म्हणते. आम्ही पण जाऊन आलो. मस्त घर आहे. दोघांचे छान चालू आहे, सिमी म्हणते. तुम्ही कधी जात आहे? मुक्ता म्हणते. 2 दिवसांनी निघून जाऊ. सिमी चेहरा पाडून म्हणते. तुझा चेहरा का पडला? जायचं नाहीये का? मुक्ता म्हणते. मला इथं खूप आवडलंय. ते खूप छान वाटते. सगळे मिळून मिसळून राहतात. आजी-आजोबा खूप छान आहे, सिमी म्हणते. सिमी आणि मुक्ता बोलत होत्या. हिमानी बोर होत होती. तिने आलोकला मेसेज केला. मला बोर होत आहे. सगळे गप्पा मारत आहे. तुम्ही माझ्या जवळ बसायला या. आपण पण मस्त गप्पा मारू, हिमानी म्हणते. आलोक पण मोबाईल बघत होता. त्याने हिमानीकडे पाहिले. ती मोबाईल बघत होती. त्याने बाजूला बघितले. अखिल आणि प्रमोद बोलत होते. अखिल चोरून मुक्ताकडे बघत होता. आलोक स्माईल देतो. हिमानीला रिप्लाय देतो. तुझ्या मॉमने बघितलं तर आपल्याला बोलेल. आलोक मेसेज करतो. तुम्ही माझ्या मॉमला घाबरतात? हिमानी हसण्याचे इमेज पाठवते. तुला खूप हसायला येत आहे का? कालचे गोडचे तुझ्या मॉमला सांगू का? आलोक म्हणतो. तुम्ही मला चिडवत आहात का? हिमानी म्हणते. नाही ग राणी, तुला आठवण करून देत आहे. आता फक्त त्याच गोडवा आला आहे. प्रसाद खाऊ घालशील का? प्रमोद म्हणतो. तुम्हाला प्रसाद खूप आवडतो का? तुम्हाला बनवून आणेल, हिमानी म्हणते. तो प्रसाद तर मी तुझ्याकडून बनवून घेईल. आलोक म्हणतो. तुम्ही काय गप्पा करायला आले आहे का? आलोक मोबाईल ठेव. हिमानी तू पण मोबाईल ठेव. अखिल दादा काहीतरी कर. आजी तू पण आजोबांसोबत गप्पा मारायला लागली. आपण अंताक्षरी खेळू. पूनम तू मनोजला गप्पा मारायला बोलवलंय का? आपण मजा करू ना? प्रमोद म्हणतो. प्रमोद तूच चालू कर. अखिल म्हणतो. वाह वाह रामजी जोडी क्या बनाई भैया और भाभी की. प्रमोद म्हणतो. बाकी पण गाणं म्हणायला लागले. आजी पण उभ्या राहिल्यात. आजोबा आजीला खाली बसवतात. आजी काही येत नाही. हरे राम हरे कृष्णा म्हणायला लागतात. सगळे टाळ्या वाजवायला लागले. त्यांची अशीच मजा चालू होती. त्यांचे 2 तास होऊन गेले. आता ते अलिबागला पोहोचले होते. उषा आत्या गप्प होत्या. आतापर्यंत कोणालाच काहीच बोलल्या नव्हत्या. अखिल पुढे गेला. तो गेला मग प्रमोद कसा मागे राहील? तो पण अखिल जवळ गेला. दोघं पुढे का गेले? आलोक पण बघायला गेला. आलोक पुढे गेला. खूप मोठा फार्म हाऊस होता. आजूबाजूला छान झाडं होती. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं इथंच राहावं. किती छान आहे. ड्रायव्हरने गाडी एका साईडला लावली. एक एक करून सगळे खाली उतरले. अखिलने बॅग काढून घेतल्या. सागर फार्म हाऊस मध्ये जातात. तिथं नोकर असतात. त्यांनी आधीच त्यांना कॉल करून सांगितले होते, आम्ही येणार आहे. तिथं साफ करून ठेवले होते. नोकर लगेच सागर जवळ गेले. कॉफी ठेवा, चहा ठेवा, रूम साफ ठेवलाय ना? सागर म्हणतात. हो दादा, सगळं रूम साफ करून ठेवले आहे. आजी आजोबांना चहा ठेवतो, बाकीचे कॉफी घेत असतील, नोकर म्हणतो. सागर मान हलवतो. अखिल बॅग घेऊन येतो. आजी आजोबा येतात. बाकीचे त्यांच्या बॅग घेऊन येतात. नोकर त्यांना त्यांच्या त्यांच्या रूम दाखवतात. ते त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. फ्रेश येऊन येतात. आजी आजोबा लगेच बाहेर येतात. मुक्ता पण लगेच फ्रेश होऊन येते. आजी आजोबा बसलेले असतात. त्यांच्या जवळ जाते. मुक्ता आता बरं वाटत आहे ना? काळजी घेत जा, आजी म्हणतात. आता छान वाटत आहे. आजी मला पावसात भिजायला खूप आवडते. 3 वर्ष मी काहीच एन्जॉय नाही केलं. पुण्यात गेले तेव्हा पाऊस आला. मी स्वतःला नाही थांबवू शकले. सरांनी खूप काळजी घेतली. त्यांना सॉरी म्हणावे, थँक यू म्हणावे तेच समजत नाही, मुक्ता म्हणते. सॉरी आणि थँक यू म्हटले पाहिजे असे काही नाही. अखिल सोबत मैत्री कर. माझा अखिल खूप चांगला आहे. सगळ्यांना मदत करतो, आजी म्हणतात. अखिल सर सगळ्यांना मदत करतात. ऑफिसमध्ये पण सगळे सरांचे कौतुक करत असतात, मुक्ता म्हणते. मुक्ता, पण तू अखिलला बाहेर सर का म्हणते? बाहेर अखिल म्हणत जा, सागर म्हणतात. मुक्ता हसायला लागते. खूप वेळेस प्रयत्न करते, पण सर माझ्या तोंडातून येऊनच जातं. मुक्ता म्हणते. लग्न झाल्यावर तुला अखिल म्हणायला लावतो. अखिल म्हणतो, तो पण त्याच्या जवळ येतो. त्याने मुक्ताचे बोलणे ऐकले असते. आता सगळे आले. नोकरांनी कॉफी आणून दिली. सगळ्यांनी कॉफी घेतली. प्रमोद, हिमानी तर लगेच बाहेर गेले. प्रमोद, किती छान वाटतंय ना? आपण लहान होतो तेव्हा इथं आल्यावर किती मजा करत ना? मामा-मामी पण असते तर किती मजा आली असती, हिमानी म्हणते. आधी मॉम अँड डॅड असे नव्हते. आता असे का झाले काय माहिती? प्रमोद म्हणतो. सिमी वहिनी बरोबर करणार. हिमानी म्हणते. सिमी वहिनीची काहीच चालत नाही. मॉम वहिनीला खूप बोलते.
त्यात वहिनी आपली नाही म्हणून तिला खूप बोलते. वहिनी काहीच बोलत नाही. सिमी वहिनी कल्पेशवर खूप प्रेम आहे. कल्पेशला माहिती झाले तर तो तिथं राहणार नाही. सिमी वहिनीला मॉम डॅड पासून दूर कल्पेशला घेऊन जायचे नाहीये, प्रमोद म्हणतो. काय बोलत आहे? हे खरं आहे का? कल्पेश म्हणतो. तो पण त्याच्या मागे आला होता. प्रमोद आणि हिमानी एकमेकांकडे बघतात. प्रमोद, मी काय विचारलंय? मॉम सिमीला त्रास देते? कल्पेश रागातच म्हणतो. प्रमोद मान हलवतो. पुढील भागात मुक्ता आणि अखिल मैत्री करतील का? कल्पेशला समजेल का सिमीला मॉम त्रास देते? आता कल्पेश काय करेल? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.